नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, म्हाडाची भरती निघालेली आहे. कालच आपण व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये जाहिरात छोटीशी पाहिली. आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तत्पूर्वी जाहिरात जी आहे ती संपूर्ण नोटिफिकेशन आलेली आहे. यामध्ये सर्व माहिती आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरती PDF दिलेली आहे. PDF डाउनलोड करून घ्या आणि हे अगोदर वाचून घ्या. कोणकोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत, अनुसूचित जमाती असतील, जनरल साठी, EWS साठी कशा प्रकारे एकूण जागा आहेत ते यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे. ही तर तुम्हाला पाहू शकता भरावयाच्या पदाचा तपशील दिलेला आहे. कोणकोणती पदे आहेत, किती जागा आहेत हे संपूर्ण वाचा. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा खाली येताल तर खाली आल्यानंतर इथं वयोमर्यादा जर तुम्ही पाहिली तर कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 40 वर्ष अशा वयांचा क्रायटेरिया, किती एज क्रायटेरिया आहे प्रत्येक पदासाठी जो आहे तो इथं किमान वयमर्यादा दिलेली आहे. पहिलं पद जे आहे ते कार्यकारी अभियंता असेल, दुसरं पद आहे उप अभियंता. यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे, तुमची किती शाळा किंवा किती तुमचं इथं ग्रॅज्युएशन असेल किंवा 10वी 12वी असेल ते किती पात्रता आहे हे तुम्हाला इथं दिसणार आहे. तर हे तुम्ही इथं पाहून घ्या आणि ही संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाहीये. फक्त तुम्ही PDF डाउनलोड करा, ते वाचून घ्या. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फीज काय राहील तर जनरल कॅटेगरीसाठी 500 आहे आणि मागासवर्गीयासाठी 300 रुपये फीज राहणार आहे. आता आपण इथं निवडीचे निकष सुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि आता आपण जाऊयात ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा आहे हे पाहूयात. व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी mahadarecruitment.in/reg या वेबसाईटवरती यायचं आहे. मोबाईलमधून जर तुम्ही भरत असाल तर डेस्कटॉप साईट क्रोममधून ऑप्शन आहे तो ऑन करायला विसरू नका. त्यानंतर अर्ज भरण्याची सुरुवात सुरू झालेली आहे आजपासून. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/10 आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क म्हणजे फीज भरायची 17/9 पासून ते 15/10/2021 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फीज भरू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी उजव्या साईडला तुम्हाला क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन ऑप्शन दिसेल. सर्वात पहिल्यांदा हा फॉर्म ओपन होईल. रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तुमचं नाव टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे, तुमचं आडनाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची. जन्मतारीख तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे. ईमेल ID सुद्धा महत्त्वाचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ही बेसिक माहिती व्यवस्थित टाकून घ्या. काही चुका ज्या आहेत त्या चुका करू नका. ही बेसिक माहिती टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP टाका, इथं आलेला आहे OTP टाकायचा आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असं येईल. तुमच्या ईमेल ID वरती ID आणि पासवर्ड जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे. तुमच्या ईमेल वरती जो ID पासवर्ड, रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड आला असेल तो इतर रजिस्ट्रेशन ID तुम्हाला टाकायचा आहे. MHD ने सुरुवात होतो रजिस्ट्रेशन ID. त्यानंतर जो पासवर्ड आहे तो एकदम व्यवस्थित टाका आणि सबमिट करा. इथं लॉग इन होईल तुमचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तो नंतर प्रिव्ह्यू करायचा आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता. त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारच्या स्टेप आपण इथं फॉलो करायच्या. सर्वात पहिल्यांदा कॅन्डिडेट पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. तुम्हाला नाव एडिट करायचं असेल तर नाव एडिट करा. त्यानंतर तुम्हाला मदर नेम, तुमच्या आईचं नाव जे आहे त्या आईचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला इथं जर तुम्ही नावामध्ये बदल, लग्न झाल्यानंतर नावामध्ये काही बदल करतात तर बदल वगैरे केला असेल तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. चेंज म्हणून सिलेक्ट करायचं आहे. नावामध्ये बदल केला तर पहिला ऑप्शन चेंज. जर नावामध्ये बदल केला तर नावामध्ये काय बदल केला आहे हे तुम्हाला पूर्ण नाव तिथं लिहायचं आहे. नसेल केला बदल तर नॉट चेंज वरती क्लिक करायचं आहे. तुमचं हे आहे तसं नाव परमनंट आहे तर नॉट चेंज. त्यानंतर खाली यायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काही असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमची कॅटेगरी काय आहे, SC कॅटेगरी, जनरल, OBC, NT, VJA, SBC, EWS सगळ्या कॅटेगरी आहेत. यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा. कॅटेगरी एकदम इम्पॉर्टंट आहे. कॅटेगरी एकदम इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्हाला खाली यायचं आहे. आता पुढचा येतो SSC सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. SSC सर्टिफिकेट नंबर तुम्हाला तुमच्या ओरिजिनल मार्कशीट वरती कोपऱ्यामध्ये दिसणार आहे. तो नंबर टाकल्यानंतर
SSC तुम्ही कधी पास झालेला आहात, 10वी कधी पास झाला ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर SSC मंथ ऑफ पासिंग, 10वी तुम्ही कधी कोणत्या महिन्यामध्ये उत्तीर्ण झाला ते टाकायचं आहे. त्यानंतर SSC सीट नंबर, SSC बैठक क्रमांक जो आहे तो तुम्हाला मार्कशीट वरती भेटेल किंवा रिसीट वरती तुम्हाला भेटून जाईल. हा बैठक क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाईल किंवा इथं आधार नोंदणी तुम्ही केलेली आहे का. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं इंडियन सिलेक्ट करायचं आहे, नॅशनॅलिटी आपली भारतीय. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर आता खाली यायचं आहे, तुम्हाला कॅन्डिडेट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत. सर्वात पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी चेक करा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाका. पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर गावाचं नाव टाका किंवा शहराचं नाव टाका. पोस्ट ऑफिस कोणतं आहे, पोस्ट ऑफिस टाका. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. तहसील सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट करा. पिनकोड टाका. ही बेसिक कॉन्टॅक्ट डिटेल्स जी माहिती जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. ही माहिती टाकल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. त्या आरक्षणाचा कॅटेगरी, तुमचं जे कॅटेगरी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल नसेल तर मात्र तुम्ही जनरल कॅटेगरीमधून अर्ज करू शकणार आहात. ही गोष्ट लक्षात ठेवा. समजा मी इथं OBC सिलेक्ट केलं तर तुम्ही पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारतंय. जर आपण यस केलं तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट असला तर फॉर्म भरू शकता. जर नसेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये जे आहे ते फॉर्म भरणार आहात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता मी दुसरी कॅटेगरी समजा SC निवडली तर पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो केलं की पाहू शकता जनरल कॅटेगरीवरती ऑटोमॅटिकली येतंय. म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नसेल तर जनरल मधून अर्ज करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का, अपंग आहात का, अपंग असाल तर यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कशामध्ये दिव्यांगाचा प्रकार निवडायचा आहे, अपंग कशामध्ये आहात, किती टक्के पर्सेंटेजमध्ये अपंग आहात ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली तुम्ही माजी सैनिक आहात का, माजी सैनिक असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो एक्सपिरियन्स असेल, अनुभव किती वर्षाचा आहे, ते किती वर्षाचा अनुभव असेल तो तुम्हाला तिथं वर्ष टाकायचं आहे. माजी सैनिक जर तुम्ही नसाल तर नो ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही बेसिक माहिती झाल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की कोणत्या आरक्षणामध्ये अर्ज करायचा आहे. खाली आल्यानंतर आता महत्त्वाची अशी अजून एक माहिती, तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या तुम्ही पदासाठी अर्ज करायचा आहे ती पोस्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. इथं पोस्टची लिस्ट पूर्णपणे येईल. इथं पोस्ट तुम्ही पाहू शकता, उभय अभियंता आहे, कार्यकारी अभियंता आहे, स्थापत्य अभियंता असतील, वरिष्ठ लिपिक असेल, क्लर्क आहे, ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, असिस्टंट आहे, त्यानंतर सुपर भूमाकन आहे, त्यानंतर ट्रॅकर आहे. सर्व जे आहेत ते इथं दिलेले आहेत. आता यापूर्वी इथं तुम्हाला काय करायचं आहे, हे PDF वाचायची आहे. PDF का वाचायची आहेत की तुम्ही जे पद सिलेक्ट करताय त्यासाठी किती जागा शिल्लक आहेत, कोणत्या कास्टसाठी आहेत, संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी अर्हता काय आहे, पात्रता काय आहे, किती शिक्षण पाहिजे, सगळी माहिती या PDF मध्ये आहे. तर प्रत्येक इथं क्लर्क असेल तर पाहू शकता 18 ते 38 वय आहे. त्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अनुरेख आहे, भूमाकन आहे, लघु टंकलेखन इथं जे आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. समजा मी इथं क्लर्क सिलेक्ट केलं तर ज्युनियर क्लर्क सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परीक्षाचा सेंटर निवडायचं आहे. सेंटर तुम्हाला परीक्षा कुठे द्यायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं SSC कंपल्सरी आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशन पण कंपल्सरी आहे आणि इथं इंग्लिश टायपिंग किंवा मराठी टायपिंग 30 WPM मध्ये पाहिजे आहे. समजा मी असिस्टंट सिलेक्ट केलं, असिस्टंट्समध्ये तुम्ही पाहू शकता इथं जसं तुम्ही सिलेक्ट कराल तसं खाली पाहू शकता इथं पात्रता बदलेल आणि बदलेल तशी पात्रता तुम्हाला जे आहे ते त्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. जे काही असेल तुम्ही इथं जे आहे ते सिलेक्ट करा. ज्या पोस्टसाठी अर्ज करताय तिथे तुम्ही ट्रॅकर जर सर्च केलं तर ट्रॅकर पाहू शकता. इथं ITI मध्ये ग्रेड असणं गरजेचं आहे. ITI कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारचे जे पद असेल त्या पदानुसार तुम्हाला इथं क्वालिफिकेशन येणार आहे. समजा मी ज्युनियर क्लर्कसाठी इथं अर्ज करतोय, स्टेनोसाठी अर्ज करतोय, टायपिस्टसाठी अर्ज करतोय, ते तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे. मी ज्युनियर क्लर्क सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता SSCचं सगळ्या डिटेल्स द्यायचे आहेत. SSC मध्ये तुम्ही पाहू शकता बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी, तुमचं बोर्ड कोणतं आहे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, जे बोर्ड असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मार्क्स किती पडले, ऑप्टेन मार्क्स टाकायचे आहेत. मॅक्स किती मार्क्सचा पेपर जे असेल ते टाकायचे. पर्सेंटेज तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यानंतर सर्टिफिकेट प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. मार्कशीट वरती किंवा सर्टिफिकेट वरती कोपऱ्यामध्ये जो सर्टिफिकेट नंबर असतो, प्रमाणपत्र क्रमांक असतो, तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर HSC तुमची झाली आहे का,
HSCचं तर इथं तुम्हाला टाकायचं आहे HSCचं युनिव्हर्सिटी बोर्ड. त्यानंतर ग्रॅज्युएशन काही पोस्टसाठी कंपल्सरी आहे, तर ग्रॅज्युएशनसाठी जे आहे ते तुम्हाला कशामध्ये ग्रॅज्युएशन झाले ते टाकायचं आहे, युनिव्हर्सिटी कोणती आहे, इयर कधी पास झाला ते टाकायचं आहे, त्यानंतर किती मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत ते टाकायचे आहेत, एकूण किती आहेत ते टाकायचे आहेत. जर तुम्हाला ग्रेड असेल तर तुम्ही ग्रेड टाकू शकता, मार्क्स टाकायची गरज नाही आहे. मार्क्स टाकले तर तुम्हाला पर्सेंटेज इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून येतील, हे माहिती तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला भेटेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. हे माहिती तुम्हाला बेसिक जी आहे ती टाकायची आहे. आता इंग्लिश टायपिंग जे आहे ते तुमचं 40 WPM मध्ये पाहिजे. त्यानंतर मराठी जर असेल तर ते 30 WPM मध्ये सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिश टायपिंग जे आहे ते तुम्ही नंतर सर्टिफिकेट जर केलं तर तुम्ही नंतर सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता, आता तुम्हाला अपलोड करायची गरज लागणार नाही. त्यानंतर इथं पाहू शकता टायपिंग कुठं झालेलं आहे, त्याचा युनिव्हर्सिटी बोर्ड जे आहे ते त्यामध्ये तुम्ही नाव टाकून घ्या. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स, कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथं द्यायचा आहे, नाहीतर द्यायची गरज नाही आहे. आपण फ्रेशरमध्ये अर्ज करतोय त्यामुळे काही नाही आहे. आता इथं येतं आहे अदर डिटेल्स, इतर माहिती द्यायची आहे. आता इतर माहिती समजून घ्या, एक एक आपण पॉईंट समजून घेऊयात. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्तावर अवलंबून आहात का. अवलंबून असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करा, नाहीतर नो करा. त्यानंतर तुम्ही खाली दुसरा ऑप्शन पाहू शकता, तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का. जे महिला असतील त्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली तुम्हाला खेळाडूंचं आहे ते खेळाडूचं आपण नंतर पाहूयात. खाली जे आहे ते यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल महिला आणि बालविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक, तुम्ही इथं अनाथ आहात का. अनाथ असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली सर्वात पाहू शकता आपण म्हाडाचे कर्मचारी आहात का. म्हाडा विभागामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर इथं विचारलं जाईल आपण आत्महत्या जे फार्मरचे जे आहे शेतकऱ्याची आत्महत्या वगैरे झाली असेल त्यांच्या घरातील तुम्ही व्यक्ती आहात का. असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यामध्ये दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे भूकंपग्रस्तावर पुनर्निर्माण केलेले आहे का. तुमचं जे इथं घर वगैरे आहे ते भूकंपग्रस्त झाल्यानंतर पुनर्निर्माण केलं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर जाहिराती नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत क्रीडा व्यक्ती आहात का. क्रीडा व्यक्ती असेल तर येस करा, आणि इकडे पाहू शकता डाव्या साईडला इथं ग्रेड निवडायची आहे, ABCG ग्रेड असेल तर. क्रीडा नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर येस करा, नंतर नो करा. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला क्रीडा प्रमाणपत्राची जे आहे ते केली आहे का, केली असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली तुम्हाला अंशकालीन कर्मचारी आहात का. अंशकालीन कर्मचारी असाल तर येस करा, अन्यथा नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जाणार आहे, पाहू शकता इथं खाली तुम्हाला विचारलंय नियुक्ती अधिकारी असाल तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर खाली आपण स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे जे आहे ते इथं तुम्ही 1991 94च्या नंतरचे निवडणूक कर्मचारी असाल, उमेदवार असाल तर येस किंवा नो करा. त्यानंतर तुम्हाला इथं खाली शेवटचा पॉईंट आहे, तुम्ही एक केंद्र शासन किंवा राज्य शासनाचे सरकारी कर्मचारी असाल तर येस किंवा नो ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली तुम्हाला आता छायाचित्र अपलोड करायचे, सही अपलोड करायची आहे. आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट काही जे सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करा. मी आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर माझा आधार कार्ड नंबर ऑटोमॅटिकली वरती टाकल्यामुळे आलेला आहे. आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी छायाचित्र जे आहे ते तुमचं 100 KB आतमध्ये असणं गरजेचं आहे. JPG फॉर्मॅटमध्ये असणं, PNG असेल तरी सुद्धा अपलोड करू शकता. मी इथं 100 KB आतमध्ये फोटो इथं पाहू शकता अपलोड केलेला आहे. तसंच सिग्नेचर सही अपलोड करायची आहे. तुम्हाला मॅक्झिमम त्याची साईज जी आहे ती 50 KB असणं गरजेचं आहे. PNG, JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. चूज वरती क्लिक करायचं आहे. सिग्नेचर जी असेल ती सिग्नेचर तुम्ही इथं अपलोड करायची आहे. सिग्नेचरचा फोटो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर वरील सगळ्या अटी आणि शर्ती मान्य आहेत आणि सेव्ह आणि प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रिव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी माहिती भरलेली आहे तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती चेक करून घ्या. सगळी माहिती A to Z खालीपर्यंत या आणि हे प्रतिज्ञापत्र जे आहे ते इथं टिक करायचे आहे. प्रतिज्ञापत्रावरती टिक केल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला पुन्हा वरती जायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला वरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे
तर एडिट ॲप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे. तिसरी स्टेप आहे एडिट ॲप्लिकेशन. इथं तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण इथं एडिट करण्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर चौथी स्टेप आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पेमेंट, मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर कॅटेगरी तुमच्यानुसार 500 300 काही पेमेंट असतात इथं आलं असेल हे तुम्ही एकदा चेक करा. ते अप्लाय कोणत्या पोस्टसाठी करता हे दाखवलं जाईल. त्यानंतर मेक पेमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती बरोबर आहे का तुम्ही पुन्हा इथं जे आहे ते रिचेक करा वाटलंस. त्यानंतरच तुम्हाला जे आहे ते इथं येस करायचं आहे. अन्यथा नो करून तुम्ही पुन्हा जे आहे ते एडिट करा. व्यवस्थित सगळी माहिती भरली आहे का एकदा पुन्हा पहा. त्यानंतर येस करायची आहे. येस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा एडिट करू शकणार नाहीये तुम्ही. एकदा पेमेंट झालं की तुम्ही एडिट करणार नाही. तर येस ऑप्शनवरती क्लिक करा. येस केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI ने जे आहे ते तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जो काही तुमचा ऑप्शन असेल तो तुम्ही इथे निवडा आणि त्यानंतर तुमचे डिटेल्स टाका आणि जे पेमेंट असेल ते पेमेंट तुमचं इथं करून टाका. पेमेंट जे आहे ते तुमचं सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला लगेच प्रिंट येईल. ती प्रिंट तुमची सेव्ह करून ठेवा आणि जी एक्झाम आहे ती एक्झाम तुमची नोव्हेंबरमध्ये होईल आणि ॲडमिट कार्ड सुद्धा तुम्हाला 2 महिन्यामध्ये भेटून जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ते ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा हे समजलं असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.